लसूण सोलत सोलत, कारण मुगाची डाळीची खिचडी असली की लसूण आलं ह्या दोन गोष्टी कंपल्सरी मला लागतातच. तर जरा लसूण सोलत सोलत तुमच्याशी बोलणार आहे. तुम्ही ते जैसलमेरमध्ये बोअरवेल मारायला एक शेतकरी त्याच्या शेतामध्ये बोअरवेल मारत होता आणि त्या ठिकाणी बोअरवेल मारता मारता एवढा जमिनीतनं भूगर्भातनं पाणी आलं की ते बोअरवेलचं मशीन आणि ट्रक दोन्ही आत गाडले गेले. असंच एकदा माझ्या भावाचं पण झालं होतं. माझ्या भावाचं बोअरवेल आहे, बोअरवेलचं मशीन आहे त्याचं. म्हणजे ते किती 30-35 वर्षापूर्वीपासून तो करतो. जेव्हा बोरिंग ही कन्सेप्ट नवीन होती तेव्हा बागलकोट वगैरे या भागामध्ये अजूनही आहे म्हणजे त्याचं. तर त्याचंही असंच झालं होतं त्यावेळेला की त्याचं अख्खं मशीन आत गेलं होतं. पण तेव्हा काही पाण्याचा लोंढा आला नव्हता, ती जमीन भुसभुशीत होती आणि त्यामुळे सगळं मशीन आत गेलं होतं. त्याचं सगळी मशीन वाया, काढू पण शकले नाहीत ते, कारण काढायला एवढा खर्च होता त्याला. तर ते तसंच गेलं. तसं मला ती घटना मला आठवली आणि मग जवळजवळ 3 दिवस तो पाण्याचा लोंढा थांबला नाही आणि इतकं वरपर्यंत ते पाणी उडत होतं आणि इतका मोठा फोर्सनी उडत होतं. अर्थातच मग बरेच सायंटिस्ट, भूगर्भशास्त्रज्ञ ह्या सगळ्यांनी तिथे राजस्थानमध्ये कुठून पाणी आलं, ज्या ठिकाणी वाळवंट आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे, ह्या ठिकाणी एवढं पाणी की जणू काही समुद्र असावा, या पद्धतीने तिथं 3 दिवसात पाणी साठलं सगळ्या आजूबाजूच्या शेतांमध्ये. सगळी जिऱ्याची शेती, जिऱ्याची शेती म्हणे तिथं, आणि ती सगळी पाण्याखाली गेली. तुम्ही पण बघितली असेल ही घटना. आता आपल्याला आजकाल सोशल मीडियामुळे ह्या सगळ्या गोष्टी TV वरच नव्हे तर सगळीकडेच बघायला मिळतात. एखादी गोष्ट घटना घडल्या बघायला मिळते. तर गेले 2-3 दिवस मी त्याच घटना बघत होते आणि त्यावरती असंही भूगर्भशास्त्रज्ञ आले. त्यांनी सांगितलं की अनेक वर्षापूर्वी, तर त्यांनी सांगितलं 350 वर्षापूर्वी, 350 वर्षापूर्वी त्या ठिकाणी खाली नद्या वाहत होत्या म्हणे आणि त्यामुळं त्या नदीचं साठलेलं पाणी हे असं बाहेर पडतं म्हणे. त्याला त्यांनी काहीतरी विशिष्ट नाव सांगितलं, भूगर्भ शास्त्रज्ञ असल्यामुळे तशा पद्धतीची ती काहीतरी टर्मिनॉलॉजी होती. अर्जिनाईन असं काहीतरी होतं, माझ्या काही लक्षात येईन ती. तर त्याला मी एक मागे कुमार विश्वास यांचा एक व्हिडिओ बघितला होता, मागच्या वर्षी बघितला होता मला वाटतं मी तो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं त्यांची मिसेस आहे ती काहीतरी भूगोलाची प्रोफेसर आहे का काहीतरी असंच, त्यामध्ये ती काम करते काहीतरी. तर त्यांनी सांगितलं की तिच्याकडनं त्यांना हे ऐकायला मिळालं. म्हणजे ती जेव्हा ऑनलाईन क्लासेस घेत होती कोरोनाच्या काळात त्यावेळेला त्यांनी हे ऐकलं होतं की जमिनीच्या खाली, पुष्कळ खाली असं नद्यांचं जाळं असतं. म्हणजे आपल्याला नद्यांचं जाळं वरती असतं, जमिनीवर असतं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. नद्या एकमेकाला मिळत असतात, नंतर समुद्राला जाऊन मिळतात वगैरे वगैरे. पण जमिनीच्या काही लुप्त झालेल्या नद्या, आपण म्हणतो ना सरस्वती नदी, त्या माणा गावाच्या तिथं लुप्त झाली किंवा तिथनं ती उगम पावली आणि कुठे गेली कळलीच नाही सरस्वती नदी, हिमालयात असं म्हणतात. तसं बऱ्याच साऱ्या नद्या आहेत की सुरुवातीच्या काळामध्ये होत्या त्या शास्त्रामध्ये आणि पुराणामध्ये, आणि नंतर त्या नद्या ॲक्च्युली कुठे गेल्या, लुप्त कशा झाल्या हे कळत नाही. तर त्यांनी ते कुमार विश्वास सांगत होते की त्यांना त्यांच्या मिसेस कुणाला तरी शिकवत असताना, ऑनलाईन शिकवत असताना त्यांच्या कानावर पडलेली ती माहिती ते त्या कुमार विश्वास ह्याच्यातनं देत होते त्यांच्या भाषणातनं. ते बरेच पौराणिक याच्यावरती बोलतात ना, रामायण महाभारत वगैरे. दूध, तेवढ्यात इतकं लक्ष होतं माझं, वर आलं पण गेलं नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलेलं. तर त्यांनी ते की
रामाचा अवतार झाल्यानंतर नंतर कृष्णाचा अवतार आहे ना, तर राम आणि कृष्ण हे एकच, फक्त त्यांचं युग वेगळं. एक द्वापार युग, एक त्रेतायुग. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की शरयू नदीमध्ये श्रीरामांनी जलसमाधी घेतली, शरयू नदी. आणि त्याच्यानंतर ती शरयू नदी नंतर लुप्त झाली. ती कुठं गेली तर त्यांनी ज्या ठिकाणी त्यांनी हे घेतला, काय समाधी घेतली, तर त्यांचाच अवतार म्हणजे कृष्ण अवतार. श्रीरामाचा पुढचा अवतार म्हणजे हा कृष्ण अवतार. हे सगळं त्यांनी जे सांगितलं ते मी तुमच्याशी बोलती आहे काम करत करत, कारण मला अशी माझ्याकडे असलेली माहिती अशी शेअर करायला फार आवडते. कारण तुमच्याही जवळ काही माहिती असली तर लगेच तुम्ही कमेंटमध्ये लिहित असता. तर शरयू नदीमध्ये त्यांनी जलसमाधी घेतली. श्रीरामांचा अवतार समाप्ती ही शरयू नदीमध्ये झाली. आणि यमुना नदीमध्ये श्रीकृष्ण असे प्रकट झाले, यमुना नदीमध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलं की हे कसं काय, तर शरयू आणि यमुना ह्या अंडरग्राऊंड एकमेकींना मिळालेले आहेत. खाली जाळं जे आहे नद्यांचं, तर त्याच्यात त्या एकमेकींना मिळालेले आहेत असं त्यांनी त्याच्यामध्ये ते सांगितलं. आणि मला हा जरा इंटरेस्टिंग वाटलं असं हे की ते म्हणजे ते एकच आहेत, म्हणजे अंडरग्राऊंड अवतार असं त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. मला कदाचित ते सांगता आलं नसेल, पण मी ते अनुभवलं त्यांच्या शब्दांमधून आणि खूप मस्त वाटलं. आणि जेव्हा मला ही जैसलमेरची ही घटना घडली आणि तेव्हा आता बरेच जण म्हणत आहेत, कोणी त्याला सायंटिफिक आधार, कोणी पौराणिक आधार देत आहेत की सरस्वती नदी त्या ठिकाणी लुप्त होती, गुप्त झाली होती. म्हणजे बऱ्याच वेळेला म्हणतातच ना की सरस्वती गुप्त आहे. तर ही जी गुप्त झालेली नदी आहे सरस्वती, तीही जैसलमेरमध्ये अशी उफाळून आली अनेक वर्षानंतर. तर त्याच्यावरून मला हे आठवलं आणि म्हटलं की अरे बोलावं तुमच्याशी. तुम्ही सुद्धा तो कुमार विश्वास यांचा व्हिडिओ काढून बघू शकता किंवा त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यात बऱ्याच वेळेला ह्या अशा काही ना काहीतरी घटनांचं आपल्याला ऐकायला मिळतं. आणि एक मला त्यांचंच असंच ऐकायला मिळालं, तीही गोष्ट मी एकदा सांगेन तुम्हाला, कारण की आपला नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. आज एकच गोष्ट ही सांगितली तुम्हाला. तर आवड आहे मला ही, तुम्हालाही आवड असणारच आहे या गोष्टींची. पुराणातली वांगी पुराणात असं म्हणण्यापेक्षा त्या गोष्टींचा फारसा म्हणजे ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी अभ्यास केलेलाच आहे. पण आपण आम आदमी आहोत, म्हणजे सर्वसामान्य माणसं आहोत. ॲटलिस्ट जे काही ज्या लोकांनी अभ्यास केलेला आहे त्यांना हेच कशावरून तेच कशावरून असं म्हणण्यापेक्षा त्यांनी जो काही अभ्यास केला आहे तो ऐकायला काय हरकत आहे. मला वाटतं की अशी खूप छान छान माहिती बरेच संत किंवा बरेच अभ्यासक हे सांगत असतात. छान वाटतं ऐकायला, मोटिवेशनल आहे, इन्स्पिरेशनल आहे. कुठेतरी आपण आपल्या देवदेवतांशी हे जेव्हा ऐकतो ना त्यावेळेला असे कनेक्ट होतो, छान वाटतं खूप. तुम्ही पण ऐका बरं काय हो तो कुमार विश्वासचा व्हिडिओ, कारण आत्ता ते टी व्हीवर तुम्ही बघत होता ना म्हणून मला ते आठवलं. चला.